मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केले मतदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आयटी पार्कमधील मतदान केंद्रामध्ये सहकुटुंब जाऊन मतदान केले। मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे असं आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले। यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सून सौ वृषाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला व नागरिकांनीही मतदान करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केले। हम बाहेर या सर भाई थोडा बाहेर या हे बाहेरच करायचं पिक्चर इथून कुठे त्यांना खाली हात साहेब भाई हात खाली थोडा खासदार साहेब थोडं मम्मी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यामध्ये 25 ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत अंदाजे 37.7% मतदान झालेलं आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली। 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 36.7% मतदान झालं आहे। ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी काढण्यात आलेली आहे। मीरा भाईंदर परिसरामध्ये 37.56%, ओवळा माजीवाडा क्षेत्रामध्ये 32.39%, कोपरी पाचपाखडी परिसरामध्ये 41.64%, तर ठाण्यामध्ये 40.99%, ऐरोलीमध्ये 33%, तर बेलापूरमध्ये 33.61% मतदान झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। त्याचबरोबर याची संपूर्ण आकडेवारी देखील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे।
ते मागे TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सकाळी घराबाहेर परत आपला मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळाला. ज्येष्ठ नागरिक असू दे, महिला असू दे, त्याचबरोबर नवनिर्वाचित मतदार यांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. राजकीय नेत्यांनी देखील आपल्या कुटुंबियासमवेत मतदान करण्याचा हक्क निभावला आहे. लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी कोपरी परिसरातील आपल्या मतदान केंद्रावरती आपल्या कुटुंबियासमवेत मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 नंबर येथील नेपच्यून मतदान केंद्रावरती आपल्या कुटुंबियासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी लता शिंदे, त्याचबरोबर वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे व सून वृषाली शिंदे उपस्थित होत्या. त्याचबरोबर आमदार संजय केळकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्याची कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी देखील यावेळी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी देखील सेंट जॉन बाप्टिस्ट विद्यालयामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या मुली आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे येथे उपस्थित होत्या. नागरिकांशी आणि मतदान केंद्रावरती त्यांनी संवाद देखील साधला. त्याचबरोबर बोगस मतदान होत असलेल्या प्रकरणी देखील त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. अशा प्रकारे ठिकठिकाणी मतदान केंद्रावरती नागरिकांसह राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबियासमवेत मतदान करण्याचा हक्क बजावला आहे. थांबा. हे चला बाहेर बाहेर घेऊ, चला बाहेर चला. आज ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि यामध्ये आज लोकसभा पार्टीमध्ये आमदार मतदारसंघासह आपण या मतदानानंतर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.
त्यांनी आम्हाला बोलवलं. तुम्ही कुठे घेतो मग सगळं तुमचं इम्पॉर्टंट आहे का बाकी इम्पॉर्टंट आहे तरी पण कोणाच्या विकेट पडतील काय पडतील मतदार राजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो. असं कोणी बोलून कोणाच्या विकेट पडत नाही. ते 50 जागा जिंकतील, 3 जागा पाकिस्तानातनं पण येऊ, 2 जागा पाकिस्तानातनं पण येऊ. त्यांचा काय भरोसा आहे. विकास मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात येतं. काही एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12. पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120. आणि यादी आहे 1400ची. कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे. माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवातसुद्धा ह्याच वस्तीत केलेली आहे आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल, महापौर असेल आणि आता खासदार बनतो आहे. आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या मतदानाकरता. नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता, तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे, हा महोत्सव आहे, त्याच्यामध्ये लोक आनंदाने सहभागी होत आहेत. बऱ्याच ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडताना दिसतात. तुम्ही सुद्धा आता शेवटी काही ठिकाणी घडत आहेत, परंतु ते रिपेअर्स आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि चालू आहे. आता मतदान चालू आहे. थोडंसं आज लोकशाहीचा एक प्रकारे हा उत्सव आहे आणि मतदानाचा हक्क आत्ताच आम्ही सबंध कुटुंबाने बजावला आहे. खरं म्हणजे मोदींच्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, सुविधेसाठी, गरीब कल्याणासाठी आणि विकसित भारतासाठी मतदार जे आहेत ते भरभरून या ठिकाणी मतदानाला येत आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला भरभरून मतदार ठाण्याचे सुज्ञ जागरूक मतदार देतील असा मला विश्वास वाटतो. काही सुरुवातीलाच काही मतदानात बिघाड झाला, परंतु तातडीने त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे लगेच तासाभरामध्ये तो दुरुस्त करण्यात आला. अनेक वेळेला मशीनमध्ये काही वेळेला अशा प्रकारचा बिघाड होतो. हा टेक्निकल बिघाड आहे, परंतु ओव्हरऑल मतदान जे आहे ते सकाळच्या वेळेला अतिशय रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सुरळीत चालू आहे. संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता. सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे हा संबंध लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात. मग ज्येष्ठ नागरिक असतील, त्या ठिकाणी नवीन मतदार असतील. आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे. आज या ठिकाणी मी या सेंट जॉन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी इथे आलेलो आहे सहकुटुंब. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस बघितलं असेल गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता. मी आपल्या मतदारांना नम्र विनंती करेल
की या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल, ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल, त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल, तर आपल्या कायद्याद्वारे 17 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला ह्या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी राहील, जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील. उन्हामुळे लोक पण आता परत एकदा लोकांची यायला सुरुवात झालेली आहे. मतदानाची टक्केवारी थोडी वाढवण्याचा प्रयत्न आमचे शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे की मतदानाची टक्केवारी जी पाहिजे तशी अजून होत नाही आहे. आम्ही प्रयत्न आमच्या माध्यमातून चालू आहे, पण फार मोठ्या प्रमाणात उन्हाच्या त्रासामुळे आणि त्याचबरोबर काही मतदान केंद्रामध्ये पंखे नाही आहेत, पाणी नाही आहेत, बसायला खुर्च्या नाही आहेत, अशी काही अवस्था आहे. त्यामुळे लोक थोडेसे नाराज आहेत. तरीसुद्धा ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करायला आम्ही निवडणूक आयोगाच्या काही लोकांना सांगितलेलं आहे. मतदान केंद्रावरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे. ज्या ठिकाणी मशीन्स बंद पडल्या होत्या त्याची वेळ वाढवून द्यायला सांगितलेली आहे. जेवढा वेळ मशीन बंद होत्या तेवढा वेळ त्यांनी वाढवावं असं विनंती केलेली आहे, तीही मान्य केलेली आहे त्यांनी. त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ तुम्ही बघताय की पूर्ण मोदीमय झालेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदान करून गेल्या निवडणुकीमध्ये जो काही 4,12,000चं मताधिक्य होतं धनुष्यबाणाला, ते मताधिक्य तोडण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे.